सर्वेभ्यः छात्रेभ्यः नमो नमः. आपण द्वादश कक्षामधील म्हणजे 12वीचा तृतीय मंडलातील भाषा संवाद हा प्रथम पाठ आज पाहणार आहोत. तर या पाठाची भूमिका प्रथम आपण वाचू. हा पाठ संपूर्ण शिकवून झाल्यानंतर शेवटी भाषा अभ्यासही याचा इथं सांगितला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहावेत आणि जे आवश्यक शब्द आहेत ते लगेच खाली नोंद करून घ्यावी किंवा लिहून घ्यावेत. पहा, तृतीय मंडलम प्रथम पाठः भाषासंवादः. भूमिका म्हणजेच या पाठाची प्रस्तावना इथं मांडण्यात आलेली आहे. शब्दोत्पत्तिशास्त्रम इति संस्कृत भाषायाः विशेषः. शब्दोत्पत्तिशास्त्र हे संस्कृत भाषेचे विशेष आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की प्रत्येक भाषेचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. अगदी त्याप्रमाणेच संस्कृत भाषेचंही एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे शब्द उत्पत्तीशास्त्र होय. जगातील किंवा भारतीय भाषातील कुठल्याही शब्दाची उत्पत्ती पाहावयाची झाली तर आपल्याला संस्कृत भाषेमध्ये पाहावयास मिळते आणि म्हणून अत्यंत विस्तृत असे शास्त्रीय आणि सुदीर्घ असे हे शब्दोत्पत्तीशास्त्र हे संस्कृत भाषेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणून आपल्याला इथे सांगता येते. यास्क मुनिना रचितम निरुक्तम उत्पत्तीशास्त्रविषयकः अध्यग्रंथः. यास्क मुनी हे व्याकरणकार आहेत आणि या व्याकरणकारांनी या यास्क मुनींनी रचलेले निरुक्त वैदिक शब्दांचं निर्वचन करणारा हा ग्रंथ आहे. आणि या व्यास्क मुनींनी रचलेल्या निरुक्त या उत्पत्तीशास्त्रविषयक हा जो त्यांचा ग्रंथ आहे तो आद्य ग्रंथ म्हणून इथं ओळखला जातो अथवा सांगितला जातो. आद्य ग्रंथ म्हणजे सर्वात प्रथम ग्रंथ यास्क मुनींनी शब्द उत्पत्तीशास्त्रावरती मांडलेला आपल्याला दिसून येतो. तस्य आधारेण शब्दमूलानां अन्वेषणं रोचकम्. तस्य आधारेण उत्पत्तिशास्त्र विषयक निरुक्तम एतद् ग्रंथस्य आधारेण. निरुक्त हा जो उत्पत्तीशास्त्राचा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या आधाराने शब्दमूलानां अन्वेषणं रोचकम्. शब्दमुळांचं अन्वेषण म्हणजे मूळ शब्द जे आहेत, आपण जे अनेक शब्द पाहतो त्या शब्दांची निर्मिती मुळात कुठून झाली याचं निर्वेचन कुणाला कुठे आपल्याला पाहायला मिळेल तर निरुक्त यास्क मुनींनी रचलेल्या निरुक्त या उत्पत्तीशास्त्रविषयक ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून कुठलाही शब्द असेल तर त्याचं मूळ शोधणं या ग्रंथामध्ये अत्यंत रोचक ठरतं. अन्वेषण शोधणं रोचकम अत्यंत रोचक आहे, अत्यंत आनंददायी ठरणारं आहे. नैकासु भारतीय भाषासु संस्कृतम इति समान सूत्रम तथैव बहवः शब्दाः संस्कृतोद्भवाः संस्कृत समाः वा सन्ति. नैकासु पहा, नैकाः न एकाः म्हणजेच अनेक. आता या संख्यावाचक इथं विशेषण आलेलं आहे आणि ते सप्तमी बहुवचन या विभक्तीमध्ये आलेलं आहे. नैकासु म्हणजे अनेक भारतीय भाषासु, अनेक भारतीय भाषांमध्ये. भारतीय भाषासूचं नैकासु हे विशेषण म्हणून इथं आलेलं आहे. आणि भारतीय भाषासु तर भारतीय भाषांमध्ये. भारतीय भाषा हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आणि इथं सप्तमी बहुवचनाचं त्याचं विभक्तीचं रूप आलेलं आहे आणि म्हणून नैकासु भारतीय भाषासु. आपल्याला माहिती आहे की ज्या विभक्तीमध्ये नाम आलेलं असतं त्याच विभक्तीमध्ये त्याचं विशेषणही इथं येतं आणि त्याप्रमाणे इथं हा शब्द हे दोन्ही शब्द इथं सप्तमी बहुवचन या विभक्तीत आलेले आहेत. नैकासु भारतीय भाषासु अनेक भारतीय भाषांमध्ये संस्कृतम इति समान सूत्रम तथैव बहवः शब्दाः संस्कृतोद्भवाः संस्कृत समाः वा सन्ति. पहा, अनेक भारतीय भाषांमध्ये संस्कृतम इति समान सूत्रम. संस्कृत ही समान सूत्र असलेली भाषा आपल्याला दिसून येते. तथैव तसेच बहवः शब्दाः पुष्कळ असे शब्द, अनेक शब्द संस्कृतोद्भवाः संस्कृत समाः वा सन्ति. संस्कृतोद्भवाः संस्कृतमधून उद्भवलेली वा अथवा संस्कृत समाः सन्ति अथवा संस्कृत समान असलेली आहेत, असलेली आपल्याला दिसतात. म्हणजे संस्कृत भाषा ही समान सूत्र सर्व भाषांशी निगडीत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच बऱ्याचशा भाषांमध्ये, मग त्याच्यामध्ये गुजराती असेल, महाराष्ट्रीयन असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल किंवा हिंदी असेल, तर अशा भाषांमधले बरेचसे शब्द एक तर संस्कृतमधून निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात अथवा संस्कृत भाषेशी समान
समानता साधर्म्य राखणारी आपल्याला दिसून येतात. अतः म्हणून संस्कृत साहाय्येन भारतीय भाषा समालंकृता आणि म्हणूनच संस्कृत भाषेच्या साहाय्याने भारतीय भाषा आपल्या संपूर्ण भारतीय भाषासुद्धा समालंकृता समान रीतीने सुशोभित झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक दोन भाषा नाही तर सर्वच भारतीय भाषांवरती संस्कृत भाषेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. त्या संस्कृत भाषेने सुंदर अलंकृत झालेल्या आपल्याला दिसतात. शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम एव भाषाणां वैभवम इति दर्शितम अस्मिन् पाठे या पाठामध्ये शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम एव भाषाणां वैभवम शब्दांचे मूल अर्थ प्रतिपादनम एव भाषाणां वैभवम शब्दांच्या मूळ अर्थाचं प्रतिपादनच भाषेचं वैभव आहे. इथे दर्शितम अस्मिन् पाठे हेच या पाठातून दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पाठाद्वारे शब्दांच्या मूळ अर्थाचं प्रतिपादनच भाषेचं वैभव आहे. म्हणजे कोणतीही भाषा असो त्या भाषेमधील जे शब्द आहेत त्या शब्दांच्या मुळापर्यंत जाणे आणि त्यांचं निर्वचन करणे हेच त्या भाषेचं सौंदर्य, हेच त्या भाषेचं वैभव म्हणून आपल्याला सांगता येतं. हेच या पाठामध्ये दर्शविण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. अनेन कल्पितेन भाषासंवादेन भारतीय भाषासु सामंजस्यं वर्धते. आणि अनेन कल्पितेन भाषासंवादेन म्हणजे प्रस्तुत पाठ जो आहे तो कल्पिलेला भाषासंवाद आहे. हा कुठल्या सत्यघटनेवर आधारित अथवा कुठल्या कथा किंवा आणखीन कशाची पार्श्वभूमी असलेला पाठ नाही, तर अनेन कल्पितेन भाषासंवादेन ह्या काल्पनिक भाषासंवादाद्वारे भारतीय भाषासु सामंजस्यं वर्धतेत भारतीय भाषांमधील सामंजस्य वाढावे हाच हेतू या पाठाचा आपल्याला मूळ सांगता येतो. म्हणजे आजच्या घडीला जो भाषाश्रेष्ठत्वाचा वाद असेल म्हणजे किंबहुना भाषावाद असेल, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाला माझंच श्रेष्ठ म्हणायची सवय झालेली आहे. परंतु हे माझं म्हणण्यापेक्षा आपलं म्हणून जर आपण याचा स्वीकार केला आणि सगळ्यांमध्ये काहीतरी एक गुण समान तत्व आहे आणि ती समानताच या सगळ्यांना बांधून ठेवते, मग ती भाषा असेल, जात असेल, धर्म असेल किंवा वर्ण असेल, तर यामधली सामंजस्य वाढावे या हेतूने मुळात भाषामध्ये देखील विविधता आहेत पण त्या या एका समान सूत्राने बांधलेल्या आहेत. म्हणून कोणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरू शकत नाही. या अर्थाचाच हा पाठ इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून अनेन कल्पितेन भाषासंवादेन ह्या काल्पनिक भाषासंवादाद्वारे भारतीय भाषांमधील सामंजस्य वर्धेत सामंजस्य वाढेल. म्हणजे भारतीय भाषांमधलं सामंजस्य वाढेल म्हणजेच पर्यायाने भारतामध्ये जे सर्व भाषा वापरणारी माणसं आहेत त्या सर्व भाषा वापरणाऱ्या माणसांमधलं सामंजस्य वाढेल. श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाचा वाद मिटून भाषावाद कुठं तर संपुष्टात येईल या अर्थाने हा पाठ इथं मांडण्यात आलेला आहे. आपण प्रत्यक्ष पाठाला इथं सुरुवात करूयात. पहा, प्रथम परिच्छेदामध्ये मुलांनी विशेष शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक शब्दाची उत्पत्ती लगेच सांगितली जात आहे. ती लिहून घेतलात तर आणखीन तुम्हाला भाषेचा किंवा शब्दांचा अर्थ कळण्यास सोपं जाईल आणि जितक्या जास्त शब्दांचा अर्थ तुम्हाला कळेल तितका लवकर या पाठाचा अर्थही तुम्हाला कळेल. पहा, पुरा किल परस्परम विवादमानाः भारतीय भाषाः सर्वाः देवीं सरस्वतीं जगमुः. काय म्हटलेलं आहे पहा पहिल्या ओळीमध्ये, पुरा म्हणजे पूर्वी परस्परम विवादमानाः विवादम कुर्वनाः म्हणजे ज्या परस्परांमध्ये विवाद करीत असलेल्या सर्व भारतीय भाषा आहेत त्या सर्व भारतीय भाषा सर्वाः देवीं सरस्वतीं जगमुः. पहा, सर्वाः भारतीय भाषाः सर्वाः हे सर्व या हा मूळ शब्द आहे. सर्व या मूळ शब्दाचे स्त्रीलिंगी रूप इथं आलेलं आहे आणि सर्वा हे स्त्रीलिंगी प्रथम पुरुषी बहुवचनी रूप इथं आलेलं आहे. सर्वाः देवीं सरस्वतीं जगमुः. पहा, जगमुः हा गम गच्छ गण पहिला परस्मय पद लिट लकाराचं प्रथम पुरुषी बहुवचनाचं रूप इथं आलेलं आहे. जगमुः गेल्या.
पहा जगमोह हे जे रूप आहे ते लिट लकाराचं रूप आलेलं आहे आणि लिट लकार जो आहे तो परोक्ष भूतकाळी म्हणजेच अक्षाणाम म्हणजे आपल्या डोळ्यांच्या मागे ज्या घडलेल्या घटना आहेत म्हणजेच इतिहासकालीन ज्या घटना आहेत त्या घटना सूचित करण्यासाठी या लिट लकाराचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आणि नुकत्याच घडून गेलेल्या घटना सांगण्यासाठी सहसा लंग लकार वापरला जातो. तर इथं जास्ती करून लिट लकार आणि लंग लकार दोन्हींचीही रूपं आलेली आहेत. तर ती रूपं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यावीत. पहा जगमोह गेल्या या अर्थाने. पुरा किल परस्परम विवादमानाः भारतीय भाषाः सर्वाः देवीं सरस्वतीं जगमोह. पूर्वी परस्परांमध्ये विवाद करत असणाऱ्या सर्व भारतीय भाषा देवी सरस्वतीकडे गेल्या. सर्वाः तामुचुः. पहा तामुचुः इथं संधी झालेला आहे. पहा ताम अधिक उचुः असं इथं रूप आलेलं आहे. पहा मी तो शब्द अधोरेखित करते. तामुचुः. ठीक आहे. ताम अधिक उचुः असं त्याचं रूप इथं झालेलं आहे. ताम अधिक उचुः. सर्वाः तामुचुः सर्वजणी तिला म्हणाल्या. आता ताम हा शब्द पहा तद या स्त्रीलिंगी सर्वनामाचा तद या सर्वनामाचं स्त्रीलिंगी रूप द्वितीय एकवचनी रूप इथं आलेलं आहे. ताम तिला. सर्वाः तामुचुः सर्वजणी तिला म्हणाल्या. देवी का नो अस्मासु श्रेष्ठा. आता सर्व या भाषा विवाद करत आहेत की आता विवाद कसला आहे तर श्रेष्ठत्वाचा विवाद आहे. मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ. आणि या श्रेष्ठत्वाचा वाद मिटवण्यासाठी या सर्व भाषा गेलेल्या आहेत देवी सरस्वतीकडे न्याय मागण्यासाठी किंवा कोण श्रेष्ठ आहे हे ठरवण्यासाठी. आणि सर्वाः ताम उचुः आणि सर्वजणी त्या भाषा ताम उचुः देवी सरस्वतीला म्हणाल्या तिला म्हणाल्या. उचुः उचुः पहा उचुः ब्रू गण दुसरा उभयपदी धातू आहे. ब्रू म्हणजे बोलणे अथवा इथं जे रूप आलेलं आहे ते वच गण दुसरा परस्मय पद. ठीक आहे. बोलणे या अर्थानेच हा देखील धातू येतो. तर त्याचं लिट लकाराचं प्रथम पुरुषी बहुवचनाचं रूप इथं आलेलं आहे. उचुः म्हणाल्या या अर्थाने. सर्वाः ताम उचुः सर्वजणी तिला म्हणाल्या. काय म्हणतात पहा सर्व भाषा. देवी कानू अस्मासु श्रेष्ठा. भाषा काय म्हणतात देवीला तर देवी कानू अस्मासु श्रेष्ठाः. नु आमच्यामध्ये अस्मासु आमच्यामध्ये अस्मासु पहा अस्मद या सर्वनामाचं सप्तमी बहुवचनाचं रूप आहे. अस्मासु श्रेष्ठाः आमच्यामध्ये. सर्वाः तामुचुः सर्वजणी तिला म्हणाल्या. देवी कानू अस्मासु श्रेष्ठाः. देवी आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण बरे आहे. पहा तदा सरस्वती ताह उचुः. तेव्हा सरस्वती ताह त्यांना उवाच म्हणाली. पहा उवाच म्हणाली. आता एकवचनी रूप इथं आलेलं आहे. उवाच आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे ब्रू अथवा वच या गण दुसरा परस्मय पद या धातूचं लिट लकाराचं प्रथम पुरुषी एकवचनाचं रूप आहे. उवाच म्हणाली. तदा तेव्हा सरस्वती देवी ताह त्यांना तद या स्त्रीलिंगी सर्वनामाचं बहुवचनाचं रूप आहे. ताह उवाच म्हणाली. तेव्हा देवी सरस्वती त्यांना म्हणाली. काय प्रश्न आहे सर्व भाषांचा की देवी आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. तेव्हा देवी सरस्वती त्यांना म्हणाली. आसेतु हिमाचलम भारते विराजमानाः यूयं सर्वाः भाषा श्रेष्ठाः. देवी काय म्हणते सर्वांना तर आसेतु हिमाचलम. पहा आसेतु सेतुम यावत असं अव्ययी भावाचं रूप अव्ययी समासाचं रूप आपल्याला इथं सांगता येतं. म्हणजे सेतू यावत सेतूपासून म्हणजे पहा सेतू कुठं आहे. रामसेतू आपल्याला कुठं पाहायला मिळतो तर कन्याकुमारी. तर या कन्याकुमारीपासून तर हिमाचल प्रदेशापर्यंत म्हणजे संपूर्ण भारत इथं आसेतु हिमाचलम म्हणजे संपूर्ण भारत इथं व्याप्त होतो. तर आसेतु हिमाचलम भारते विराजमानाः म्हणजे सेतूपासून ते हिमाचल प्रदेशापर्यंत भारते विराजमानाः. भारत या पुल्लिंगी नामाचं सप्तमी एकवचनाचं विभक्तीचं रूप इथं आलेलं आहे. भारतामध्ये विराजमान असलेल्या रज धातू आहे
आणि रज धातू म्हणजे सुशोभित होणे. वि हा उपसर्ग लागलेला आहे. विराजमानाः स्थित असून सुशोभित होणाऱ्या या अर्थाने, म्हणजे भारतामध्ये स्थित असलेल्या, स्थित राहून शोभणाऱ्या युयम सर्वाः भाषाः. युयम युष्मद या सर्वनामाचं द्वितीय बहुवचनाचं रूप आहे युयम. युयम सर्वाः भाषाः, तुम्ही सर्व भाषा श्रेष्ठाः, श्रेष्ठ आहात. म्हणजे आसेतु हिमाचलम भारते विराजमानाः युयम सर्वाः भाषाः श्रेष्ठाः. कन्याकुमारीपासून ते हिमाचल प्रदेशापर्यंत भारतामध्ये स्थित असलेल्या तुम्ही सर्व भाषा श्रेष्ठ आहात, असे देवी सरस्वती त्या सर्व वादविवाद करणाऱ्या भाषांना म्हणाली. सर्वाः अवदन. आता हे उत्तर काय समाधानकारक वाटलं नाहीये त्या भाषांना, आणि म्हणून सर्वाः अवदन, सर्व भाषा म्हणाल्या. अवदन पहा, वद हा धातू आहे, गण पहिला परस्मैपदी धातू आहे. वद म्हणजे बोलणे. इथं अवदन लंग लकार प्रथम पुरुषी बहुवचनाचं रूप आलेलं आहे. अवदन म्हणाल्या. सर्वाः अवदन, सर्वजणी म्हणाल्या. कथम एतत् शक्यम, हे कसं बरं शक्य आहे? कारण आम्हा सगळ्यांमध्ये काहीतरी विशिष्ट पूर्ण आहे आणि आम्ही सगळ्यांमध्ये कोणीतरी एक श्रेष्ठ असेलच ना. या अर्थाने कथम एतत् शक्यम, हे कसं बरं शक्य आहे, असा पुन्हा प्रश्न इथं सर्व भाषा म्हणाल्या. तदा सरस्वती उवाच, तेव्हा सरस्वती पुन्हा त्यांना म्हणाली. भवतीषु प्रत्येकं भाषा आत्मस्थितान सर्वान शब्दान आव्ययतु. काय म्हणते सरस्वती? तर भवतीषु, भवती इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. भवत आपण या अर्थाने भवती हा इकारांत शब्द देखील आपण असाच अर्थ सांगतो, परंतु स्त्रीलिंगीमध्ये, आणि इथे त्याचं सप्तमी बहुवचनाचं रूप आलेलं आहे. भवतीषु आपल्यामधील. भवतीषु प्रत्येकं भाषा आत्मस्थितान सर्वान शब्दान आव्ययतु. सरस्वती यांना काय सांगते की आपल्यामध्ये स्थित असलेल्या सर्व शब्दांना तुम्ही आव्हान करा, म्हणजेच तुम्ही बोलवा. अथ सर्व भाषाणां कोशगताः शब्दाः तत्र सम्मिलिताः. त्यानंतर सर्व भाषाणां कोशगताः शब्दाः, सर्व भाषाणां, सर्व भाषांची, सर्व भाषांमधील कोशगताः, सर्व भाषांचे जे शब्दकोश आहेत आपल्याला माहिती आहे, जसं इंग्रजी डिक्शनरी असते तद्वत शब्द मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, कानडी या सर्व भाषांचे एक विशिष्ट शब्दकोश असतात. म्हणजे त्या शब्दकोशामध्ये सर्व प्रकारचे शब्द एकत्रित असतात. तर अशा या शब्दकोशांमधील सर्व शब्दांना बोलवण्यास इथं देवी सरस्वतींनी सांगितलेले आहे. आणि त्यानंतर सर्व भाषाणां कोशगताः शब्दाः तत्र सम्मिलिताः. त्यानंतर सर्व भाषेतील कोशामध्ये असतील सर्व शब्द तिथे एकत्रित सम्मिलित झाले. तदा सरस्वती वाच, तेव्हा सरस्वती म्हणाली. शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः नैव अर्थहीनाः. आणि जेव्हा हे सर्व शब्द एकत्रित झालेले आहेत तेव्हा सरस्वती देवी काय म्हणते, तर शब्दाः सर्वदाः अर्थपूर्णाः भवेयुः. भवेयुः असावेत. भू भव गण पहिला परस्मैपद असणे या अर्थाने हा शब्द येतो, हा धातू येतो. आणि तर विधिलिंग प्रथम पुरुषी बहुवचनाचं रूप इथं आलेलं आहे. भवेयुः असावेत. काय म्हटलेलं आहे, तर शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः. शब्द हे नेहमीच अर्थपूर्ण असावेत. नैव अर्थहीनाः, ते कधीही अर्थहीन असू नयेत. शब्दरूपम नाम भाषायाः शरीरम. शब्दरूप म्हणजे भाषेचे शरीर होय. च आणि अर्थरूपः आत्मा. आणि अर्थरूप म्हणजे भाषेचा आत्मा होय. म्हणजेच शरीर आणि आत्मा आपल्याला माहिती आहे. शरीर हे दृश्य स्वरूप आहे, तर आपला आत्मा हा अदृश्य आहे. तो कोणाला डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. आणि त्यामुळे इथं देवी सरस्वती शब्दाच्या रूपाला भाषेचं शरीर म्हणते आणि त्याच्या अर्थाला भाषेचा आत्मा म्हणते. म्हणजे शब्दाचं रूप आणि त्याचा अर्थ हे आत्मा आणि शरीराप्रमाणे एकरूप आहेत. म्हणजे शब्द हे कायमस्वरूपी अर्थस्वरूपच असतात, अर्थाने युक्तच असतात. अर्थहीन शब्द हे मुळी नसतातच, किंवा अर्थहीन आवाजाला शब्द असे म्हणताच येत नाही. पहा, याविषयी थोडक्यात एक माहिती सांगते की ज्यावेळेस पाणिनींनी आपल्या ग्रंथामध्ये शब्दाची उत्पत्ती सांगितलेली आहे, शब्दाविषयी शब्दानुशासनामध्ये शब्दाची व्याख्या केलेली आहे, तेव्हा ते असे म्हणतात की अर्थपूर्ण ध्वनी म्हणजे शब्द होय. ज्या ध्वनीचा असा ध्वनी जो काहीतरी अर्थ सांगतो आणि त्या अर्थाने समोरच्याला काहीतरी ज्ञात होते,
अशाच आवाजाला आपण शब्द म्हणू शकतो. अन्यथा घशातून निघणारा प्रत्येक आवाज हा केवळ ध्वनी असतो, जर तो अर्थहीन असेल तर. आणि म्हणूनच अर्थहीन जेव्हा आवाज आपल्या कानावरती पडतात, तेव्हा आपल्याला जेव्हा त्यांचा अर्थ कळत नाही, तेव्हा तो आपल्याला गोंगाट वाटतो. परंतु ज्यावेळेस आवाज कानावरती पडतो आणि त्यातून काहीतरी अर्थ निष्पन्न होतो, तो काय ऐकल्यानंतर काहीतरी ज्ञात होतं, त्यावेळेस त्या आवाजालाच आपण शब्द म्हणू. तर ही शब्दाची व्याख्या इथं पाणिनीने केलेली आहे. तर त्या तदनुरूप शब्दरूप नाम भाषायाः शरीरम अर्थरूप च आत्मा. शब्दरूप म्हणजे भाषेचं शरीर आणि अर्थरूप म्हणजे तिचा आत्मा. म्हणजे शरीर आणि आत्म्याप्रमाणे एक रूप भाषेचं शब्दाचं रूप आणि अर्थ होय. यथा यत्र मनः रमते स रामः. आता हे सांगत असताना देवी सरस्वती उदाहरण काय देते? यथा जसे यत्र मनः रमते स रामः. पहा, जेथे मन रममाण होते, आपलं मन रमते, तो राम. ठीक आहे. रामी शब्दाची उत्पत्ती काय सांगण्यात येते? तर यत्र मन रमते स रामः. जेथे मन रमते तो राम. यह अबोधत सह बुद्धः. अबोधत जो जाणतो, जो सर्व काही ज्याला ज्ञात आहे, ज्याची माहिती सर्व काही ज्याची माहिती ज्याला आहे, तो बुद्ध. म्हणजे ज्या बुद्धाने जिवंतपणी मोक्ष कसा साधावा, जिवंतपणी मोक्षाचा आनंद कसा घ्यावा, तृष्णेला नष्ट केले की सगळे दुःख नष्ट होतात, हे ज्ञान जाणले आणि ज्याने अत्यंत म्हणजे तारुण्यातच इथं काय म्हणता येईल, संन्यास स्वीकारून जो सुखाची व्याख्या ज्याने शोधली आणि जीवनातल्या सगळ्या दुःखांना ज्याने पार केलं, जीवनाचं सुख कशात आहे हे ज्याने जाणलं, तो बुद्ध. ठीक आहे. यह अबोधत सह बुद्ध. ज्याने जाणले, जो जाणतो तो बुद्ध होय. चारुवाक यस्य सह चार्वाकः. बुद्धांप्रमाणेच चार्वाक नावाचा ऋषी होऊन गेला आणि तोही अत्यंत वास्तववादी ज्ञान सांगणारा ऋषी होता. आणि चार्वाक हे नाव त्याचं कशावरून पडलं? तर त्याच्या सुंदर छान वाणीवरून त्याला चार्वाक हे नाव पडलं. भस्मीभूताः शरीरेन कुतः पुनः उत्पत्ती असं त्याने म्हटलेलं आहे. यावत जीवेत सुखम जीवेत ऋण कृत्वा घृत पिबेत भस्मीभूताः शरीरम कुतः पुनरागमनः. असं तत्वज्ञान सांगणारा चार्वाक. म्हणून चारुवाक यस्य सह चार्वाक. ज्याचं छान बोलणं आहे, ज्याची वाणी छान आहे, तो चार्वाक होय. या सततम आग्रे गच्छती सा गंगा. जी सतत सतत पुढे जाते ती गंगा. इत्यादयः इत्यादी. पहा, इथं काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांची उत्पत्ती सांगत ते शब्द कसे निर्माण झाले, ती विशेषणं कशी निर्माण झाली याविषयी माहिती दिलेली आहे. म्हणजे शब्द हे कसे अर्थपूर्ण असतात याविषयी इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. जी कायम सतत पुढे जाणारी आहे ती गंगा. गंगा म्हणून आपण विशिष्ट नदीला त्या नावाने ओळखतो, परंतु त्या गंगेची फोड केल्यानंतर काय लक्षात येतं? या सततम आग्रे गच्छती सा गंगा. जी सतत पुढे जाते ती गंगा होय. इत्यादयः इत्यादी. अत्रांतरे संस्कृत भाषायाम् अमरकोशादयः नैके कोशाः अपि तत्र सम्मिलिताः. अत्रांतरे यानंतर संस्कृत भाषायाम् अमरकोशादयः नैके कोशाः अपि तत्र सम्मिलिताः. त्यानंतर काही वेळातच संस्कृत भाषायाम् अमरकोशादयः, संस्कृत भाषेतील अमरकोश इत्यादी, नैके कोशाः, आणखीन दुसरेही अनेक शब्दकोशसुद्धा तिथे सम्मिलित झाले, एकत्रित झाले. तेषु शब्दानां पर्यायशब्दाः नाम समानार्थक शब्दाः उपलब्धाः. तेषु त्यांच्यामध्ये. तेषु पहा, तद या सर्वनामाचं स्त्रीलिंगी सप्तमी बहुवचनाचं रूप आहे. तेषु त्यांच्यामध्ये म्हणजे त्या सर्व भाषाकोशांमध्ये शब्दानां पर्याय शब्दाः नाम समानार्थक शब्दाः उपलब्धाः. जिथे आपण पर्यायी शब्द म्हणतो, पर्यायी शब्द म्हणजे एका शब्दाऐवजी वापरण्यात येणारा दुसरा शब्द म्हणजेच समान अर्थाचा शब्द होय. तर त्यांच्यामध्ये त्या शब्दकोशांमध्ये शब्दानां पर्याय शब्दाः नाम समानार्थक शब्दाः. शब्दांचे पर्याय शब्द म्हणजे पहा, नाम हे अव्यय आहे. नाम याचा अर्थ म्हणजे या अर्थाने इथे घेतला जातो. तर तेषु त्यांच्यामध्ये शब्दानां पर्याय शब्दाः नाम शब्दांचे पर्याय शब्द म्हणजे समानार्थक शब्दाः उपलब्धाः. त्या कोशामध्ये शब्दकोशांमध्ये शब्दांचे पर्याय शब्द म्हणजे समानार्थक शब्दही उपलब्ध होते. सरस्वती पुनः अवदत, पुनरवदत असा शब्द इथं आलेला आहे. पहा आहे
पुनरवदत हा शब्द आपला सुरू होता. याची संधी मी सांगत होते. पुनः अधिक अवदत, इथे विसर्गाचा र झालेला आहे आणि पुनरवदत असा शब्द तिथं तयार झालेला आहे, म्हणजे पुन्हा अवदत म्हणाली. अवदत, वद हा धातू आहे. आपण यापूर्वी पाहिल्या अवदनचं रूप जसं पाहिलं तर त्याप्रमाणे तिचं रूप होतं. वद हा धातू आहे, गण पहिला, परस्मैपद लंग लकार प्रथम पुरुषी एक वचनाचं रूप इथं आलेलं आहे. सरस्वती पुन्हा म्हणाली. पहा काय म्हणाली, पहा. पर्याय शब्दानां मूलार्थाः अपि चिंतनीयाः. पर्याय शब्दांचे मूळ अर्थ सुद्धा इथं चिंतनीयाः, चिंतन करण्यायोग्य आहेत, विचार करण्यायोग्य आहेत. यथा वृक्षः इति शब्दस्य विविधाः पर्याय शब्दाः सन्ति. जसे वृक्ष ह्या शब्दाचे विविध अनेक पर्यायी शब्द असतात, सन्ति असतात. पादपः, पहा पादपः पादयः पिबती इति. आता हे उपसमासाचा विचार केला तर उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. पादपः पादयः पिबती इति, म्हणजे पायाने जे पितात, म्हणजे वृक्ष हे आपल्या मुळांनी आपला अन्न संग्रह करतात, अन्न ग्रहण करतात, म्हणून त्यांना पादपः असं म्हटलेलं आहे. आणि पादपः या शब्दाची उत्पत्ती सांगत असताना पादयः पिबती इति, पायांनी जे पितात अशा रीतीने त्यांचं नाव पादपः असं केलेलं आहे. महिरूह मैया रोहती इति. पहा, रोहती वाढतात, कशावरती वाढतात तर मैया. मैया या पृथ्वी तलावर, या जमिनीच्या वर रोहती, रोहती वाढतात, या जमिनीच्या वर वाढतात म्हणून महिरूह. ठीक आहे. तसेच शाखी, शाखा धार्यती इति, जे शाखा धारण करतात असे ते शाखी. म्हणजेच वृक्षांसाठी पायानी पाणी पितात म्हणून पादपः, जमिनीच्या वर वाढतात म्हणून महिरूह, आणि शाखा धारण करतात म्हणून शाखी. अशा अनेक पर्यायी शब्द आपल्याला इथं वापरता येतात अथवा सांगता येतात. इत्थम वृक्षस्य विविधानि लक्षणानि पर्याय शब्दाः प्रकटयन्ति. इत्थम अशा प्रकारे वृक्षस्य, वृक्षाचे, वृक्ष या आकारांत पुल्लिंगी शब्दाचं षष्टी एक वचनाचं रूप आलेलं वृक्षस्य, म्हणजे वृक्षांचे, झाडांचे, विविधानि लक्षणानि, विविध लक्षणांवरून, म्हणजे मुळांनी पाणी पिणे अथवा जमिनीवर वाढणे अथवा शाखा धारण करणे, या विविध लक्षणांवरून पर्याय शब्दाः प्रकटयन्ति, अनेक पर्याय शब्द इथं प्रकट होतात, इथं आपल्याला सांगता येतात. शब्दाः तु शक्तिस्वरूपाः, अतः पर्याय शब्दानां यथोचितम उपयोगः करणीयः. आणि हे शब्द शक्ती स्वरूप आहेत, शब्द खूप सामर्थ्यवान आहेत, शब्द खूप शक्ती धारण करतात, सामर्थ्य धारण करतात. अतः म्हणून पर्याय शब्दानां यथोचितः उपयोगः करणीयः. आणि म्हणूनच पर्यायी शब्दांचा यथोचित, पहा उचितम अनुसृत्य, इथं अव्ययी भाव समासाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. यथोचित, उचितम अनुसृत्य, म्हणजेच उचिताला अनुसरून, योग्यतेला अनुसरून या शब्दांचा उपयोग करणीय, उपयोग करावा. का करावा? कारण शब्दाः तु शक्तिरूपाः, कारण शब्द हे शक्ती स्वरूप आहेत, शब्द हे सामर्थ्य स्वरूप आहेत, म्हणून या पर्यायी शब्दांचा यथोचित उपयोग करावा. अशा रीतीने पहिल्या परिच्छेदामध्ये शब्दांचं सामर्थ्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित भाग पाहू. धन्यवाद.